हॅलो एव्हरीवन, सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम सर्व स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या भावी अधिकारी विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं सहर्षित स्वागत. मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी MPSC अंतर्गत घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षासाठी जो इंडियन पॉलिटी हा जो घटक आहे यासाठी आपण एक क्रॅश कोर्स घेऊन आलेलो आहे. त्या क्रॅश कोर्समध्ये आपण कंप्लीट अगदी बेसिक पासून ॲडव्हान्सपर्यंत शिकून घेणार आहे. सर्वप्रथम आपण आजच्या सेशनमध्ये आपण इंडियन पॉलिटीमधील काही महत्त्वपूर्ण संकल्पना समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. तर लक्षात घ्या, इंडियन पॉलिटी अर्थात राज्यघटना, भारतीय संविधान या वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. तर आता आपण काही महत्त्वपूर्ण संकल्पना राज्यघटनेशी संबंधित, भारतीय संविधानाशी संबंधित आपण बेसिक गोष्टी समजून घेऊया. पहिल्यांदा आपण संकल्पना समजून घेऊया, त्यानंतर त्याच्याशी निगडीत इतर माहिती आपण कव्हर करूया. आता आपण पहिल्यांदा समजून घेणार आहे राज्यघटना म्हणजे काय. सर्वप्रथम आपण समजून घेणार आहे राज्यघटना म्हणजे काय. मित्रांनो, राज्यघटना म्हणजे काय असतो तर यामध्ये हा एक प्रकारे डॉक्युमेंट आहे, बरोबर. ह्यामध्ये काय असतं तर शासन आणि नागरिक यांच्यामध्ये संबंध कसा असायला पाहिजे याबद्दल तरतूद करण्यात आलेला असतो. यासोबतच शासनमध्ये वेगवेगळ्या स्तरावरती कार्य करणारे वेगवेगळे शासन प्रणाली आपल्याला बघायला मिळतं. राज्य स्तरावरची शासन प्रणाली, केंद्र स्तरावरची शासन प्रणाली, म्हणजे शासनामध्ये जो काही संबंध असतो तो संबंध कसा असतो ह्याचा देखील उल्लेख या आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे राज्यघटना काय आहे हा एक महत्त्वपूर्ण असा मूलभूत कायदा आहे आपण म्हणू शकतो. म्हणजे बेसिक गोष्ट आपल्याला राज्यघटना म्हणजे काय हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर बघा, भारतीय राज्यघटना जी आहे ते राज्यघटनेची रचनेबद्दल जर बोलायचं झालं तर काय रचना आहे मित्रांनो. तर बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो एक प्रस्ताविका आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे भारतीय जो राज्यघटना आहे त्या भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला एक प्रस्ताविका, त्यानंतर 12 अनुसूची आपल्याला पाहायला मिळतात. अनुसूचीला आपण परिशिष्ट या नावाने पण ओळखतो. म्हणजे 12 परिशिष्ट किंवा 12 अनुसूची आपल्याला बघायला मिळतात. आणि आपली जी भारतीय राज्यघटना आहे ते एकूण 25 भागामध्ये विभाजित करण्यात आलंय आपण या ठिकाणी म्हणू शकतो, बरोबर. आता ह्या सगळ्या 25 भागाचा जो विभाजन आहे प्रकरणामध्ये करण्यात आलाय. आणि प्रकरणामध्ये काही प्रकरणामध्ये एक कलम आहेत आणि काही प्रकरणामध्ये अनेक कलम आहेत. म्हणजे भारतीय राज्यघटनेबद्दल जर बोलायचं झालं तर एक प्रस्ताविका, 12 अनुसूची, 25 भाग. आता भारतीय राज्यघटनेबद्दल बोलत असताना तुमच्याकडे जे कोणते पुस्तक असतील, काही जणांकडे एम लक्ष्मण सरांचं भारतीय राज्यव्यवस्थेचं पुस्तक असेल, काही जणांकडे रंजन कोळंबे सरांचं पुस्तक असेल. प्रत्येक पुस्तक, मग ह्या व्यतिरिक्त अजून काही भारतीय राज्य व्यवस्थेशी संबंधित पुस्तक असतील, त्या पुस्तकामध्ये जे कलम आहेत, बरोबर. तर भारतीय राज्यघटनेमध्ये किती कलम आहेत अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो. तर या ठिकाणी लक्षात घ्या, वेगवेगळ्या पुस्तकामध्ये मी आता जे सांगणार आहे ती आकडेवारी वेगवेगळी असू शकते. म्हणजे काही पुस्तकामध्ये 450 कलम आहेत, काही पुस्तकामध्ये 460 कलम आहेत, काही पुस्तकामध्ये 395 कलम आहेत, राईट. जर परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला भारतीय राज्यघटनेमध्ये आताच्या घडीला किती कलम आहेत तर त्याचं उत्तर आहे 395 कलमे आपल्याला पाहायला मिळतात. आता तुम्ही म्हणाल की मग वेगवेगळ्या पुस्तकामध्ये 460, 450 हे वेगवेगळे आकडेवारी आहेत, मग 395च का बरोबर. तर बघा, आपली जी भारतीय राज्यघटना आहे आपण स्वीकार कधी केला 26 नोव्हेंबर 1949 ला आपण काय केला भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला. भारतीय राज्यघटनेचा आपण स्वीकार कधी केला 26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकार केला. आणि ही जी भारतीय राज्यघटना आहे ते अंमलात कधीपासून आला तर तो तारीख देखील आहे 26 जानेवारी 1950. म्हणजे 26 जानेवारी 1950 पासून आतापर्यंत म्हणजे 2023 या वर्षापर्यंत जर आपण विचार केला तर भारतीय राज्यघटनेमध्ये अनेक घटना दुरुस्ती करण्यात आल्या. तर बघा, या ठिकाणी महत्त्वपूर्ण आपल्याला संकल्पना माहिती असायला पाहिजे. मला हे सांगायचं आहे 395 बद्दल मी तुम्हाला सांगत आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये 395च कलम का आहेत. 26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटना अंमलात आली तेव्हापासून आतापर्यंत जर विचार केला 2023 या वर्षापर्यंत अनेक घटना दुरुस्ती करण्यात आल्या, बरोबर. त्यामुळं काही म्हणजे घटना दुरुस्तीमुळे काय झालं, काही जी कलमे आहेत नव्याने वाढ करण्यात आले, काही कलमे रद्द करण्यात आले. आता जे काही नवीन आर्टिकल्स किंवा कलमे भारतीय राज्यघटनेमध्ये ऍड केले ते सगळे काय आहेत मित्रांनो, ते सर्व जे आहेत ते उपकलमे आहेत, उपकलमे आहेत किंवा उपकलम आहेत आपण म्हणू शकतो. म्हणजे
घटना दुरुस्ती अंतर्गत आतापर्यंत जेव्हा जेव्हा घटना दुरुस्ती करण्यात आले ते सर्व काय आहेत, म्हणजे नवीन जे ऍड झालेले जे कलम आहेत ते सगळे उपकलम आहेत. आपण म्हणतो बघा, अमुक अमुक घटना दुरुस्ती अंतर्गत 19A, 19B, 18A, म्हणजे अशा वेगवेगळे आपण उल्लेख करतो. बरोबर. 368(1), 368(2) म्हणजे असे उपकलम आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये आत्ताच्या घडीला मूळ कलम किती आहेत, 395. आणि शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर कोणत्याही घटना दुरुस्तीने आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये 396 कलम किंवा 397 कलम, 398 कलम, 400 कलम इंट्रोड्यूस करण्यात आलेला नाही. म्हणजे तुमच्या राहील ना लक्षात, भारतीय राज्यघटनेमध्ये आताच्या घडीला किती कलम आहेत, 395. का, कसं लक्षात राहील? आता मला एवढं गॅरंटी आहे तुम्ही कधीच विसरणार नाहीये. बरोबर. यानंतर म्हणजे आपण काही बेसिक संकल्पना समजून घेत असताना आता पुढचं काही महत्वपूर्ण इन्फॉर्मेशन आपण समजून घेऊया. बघा, भारतीय शासन व्यवस्थेचा आराखडा कसा आहे मित्रांनो? बघा, भारतीय शासन व्यवस्थेचा जो आराखडा आहे, शासन प्रणाली जो आहे, तो कसली शासन प्रणाली आहे? ती संसदीय शासन प्रणाली आहे. हे सगळ्यांनी लक्षात घ्या. कोणती प्रणाली आहे? संसदीय शासन प्रणाली आपल्या भारतीय राज्यघटनेने दिलेली आहे. संसदीय शासन प्रणाली म्हणजे भारतामध्ये कोणती प्रणाली कार्यरत आहे? शासन प्रणाली जर विचार केला तर संसदीय शासन प्रणाली आपल्याला पाहायला मिळतं. संसदीय शासन प्रणालीमध्ये काय असतो मित्रांनो? तर संसदीय शासन प्रणालीमध्ये जे राष्ट्राध्यक्ष असतात त्यांनाच आपण हेड ऑफ द स्टेट म्हणू. हे काय असतात मित्रांनो? हेड ऑफ द स्टेट जे असतात ते नामधारी कार्यकारी प्रमुख असतात, हेड ऑफ द स्टेट. आणि शासन प्रमुख जे असतात, हेड ऑफ द गव्हर्नमेंट म्हणतात त्यांना, ते वास्तव किंवा रिअल शासन प्रमुख असतात ते. म्हणजे बघा, आपल्या भारतामध्ये केंद्र पातळीवर जर विचार केला, राष्ट्रपती काय करतात? पंतप्रधानांच्या आणि पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काम करत असतात. म्हणजे राष्ट्रपतींना काय करत असतात? पंतप्रधान सल्ला देत असतात आणि पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राष्ट्रपती काय करत असतात? काम करत असतात. सेम हीच जर आपण राज्य शासन स्तरावरती जर विचार केला तर बघा, मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्याने राज्यामध्ये राज्यकारभार कोण चालवत असतात? राज्यपाल. म्हणजे केंद्रामध्ये जर विचार केला आपण, राष्ट्रपती हे नामधारी शासन प्रमुख असतात. राज्यामध्ये जर विचार केला, राज्यपाल हे नामधारी शासन प्रमुख असतात. आणि रिअल जर विचार केला, केंद्रामध्ये कोण असतात? पंतप्रधान. आणि राज्यामध्ये काय असतात? मुख्यमंत्री. अजून एक सर्वात महत्वपूर्ण आपल्याला संकल्पना समजून घ्यायचं आहे. संसदीय शासन प्रणाली काय असतो तुम्हाला लक्षात आलं? संसदीय शासन प्रणालीमध्ये एवढंच लक्षात घ्या, हेड ऑफ द स्टेट राष्ट्राध्यक्ष जे असतात ते नामधारी असतात आणि शासन प्रमुख हेड ऑफ द गव्हर्नमेंट जे असतात पंतप्रधान, ठीक आहे, ते रिअल असतात. बरोबर. अजून दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या भारतामध्ये संघराज्य शासन प्रणाली पण स्वीकारण्यात आलाय. मात्र भारतीय राज्यघटनेमध्ये कुठंच संघराज्य या शब्दाचा उल्लेख केलेला नाहीये. कोणत्या शब्दाचा उल्लेख करण्यात आलेला नाही आतापर्यंत? संघराज्य हा शब्द आहे, कुठंच उल्लेख केले नाही. भारतीय राज्यघटनेमधील कलम क्रमांक 1 मध्ये, कोणत्या कलमामध्ये? कलम क्रमांक 1 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत, इंडिया अर्थात भारत जो आहे तर तो काय आहे? राज्याचा संघ आहे असं उल्लेख केलाय. म्हणजे संघराज्य हा शब्द कुठंच उल्लेख केलेला नाहीये, राज्याचा संघ आहे असं कलम क्रमांक 1 मध्ये भारताचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतो. त्याचा अर्थ काय होतो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संघराज्य असं उल्लेख न करता राज्याचा संघ असं का म्हटलेलं? त्याचं 2 कारण त्यांनी सांगितले. एक म्हणजे भारतामध्ये काय केलं मित्रांनो, आजच्या घडीला जर विचार केला तर आपल्या भारतामध्ये 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे घटक राज्याची संख्या किती आहे? तर घटक राज्याची संख्या आहे 28 आणि केंद्रशासित प्रदेश संख्या किती आहे? तर केंद्रशासित प्रदेश संख्या आहे 8. म्हणजे हे जे विभाजन आहे 28 आणि 8 मध्ये जो करण्यात आलाय तो प्रशासकीय सोयीनुसार, म्हणजे प्रशासकीय सोयीसाठी काय करण्यात आलंय, हे वेगवेगळ्या घटक राज्यांमध्ये केंद्रशासित प्रदेशामध्ये भारताचं विभाजन केलेलं आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये कसं आहे, अमेरिकेमध्ये जेवढे काही 50च्या आसपास जे घटक राज्य आहेत तर ते काय केलेले आहेत? करारानुसार एकत्र आलेले आहेत. बरोबर. करारानुसार काय केलेले आहेत? अमेरिकेमधील घटक राज्य एकत्र आहेत. भारतामध्ये तसं नाहीये. भारतामध्ये जे काही घटक राज्य अस्तित्वात होते आताच्या घडीला 28 घटक राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश हे प्रशासकीय सोयीसाठी करण्यात आलेले आहेत विभाजन, ना की ह्यांना म्हणजे करारांतर्गत एकत्र आलेत. अजून दुसरे कारण त्यांनी सांगितलं की अमेरिकेमध्ये कसं आहे, घटक राज्यांना केंद्रातून बाहेर पडता येऊ शकतं, पण भारतातील
कोणत्याच घटक राज्यांना किंवा कोणत्याच केंद्रशासित प्रदेशांना भारतातून बाहेर जाण्याचा अधिकार नाही आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो संघराज्य हा शब्द न घेता राज्याचा संघ हा जो शब्द घेतलाय त्याचं मी वर्णन केलंय. म्हणजे भारतीय शासन व्यवस्थेचा आराखडा समजून घेत असताना आपण एक समजून घेतला, संसदीय शासन प्रणाली काय असो समजून घेतला, आणि संघराज्य शासन प्रणाली आहे पण भारतीय राज्यघटनेमध्ये कुठंच संघराज्य हा शब्द उल्लेख केलेला नाहीये. तर संघराज्य कसं आहे आणि का उल्लेख केला नाही अगदी शॉर्टमध्ये आपण समजून घेतला. ज्यावेळेस आपण पुढं कलम भाग एक मधील कलम 1 ते 4 हे कशाशी संबंधित आहे, भारतातील संघराज्य, राज्यक्षेत्र याच्याशी संबंधित आहेत. त्या टॉपिकमध्ये ह्याबद्दल मी डिटेलमध्ये तुम्हाला पुढे एक्सप्लेन करून सांगेनच. आता पुरतं फक्त बेसिक गोष्टी सगळ्यांना माहीत असू द्या. आता बघा, केंद्र स्तरावरती किंवा संघ स्तरावरती किंवा सेंट्रल स्तरावरती जो गव्हर्नमेंट आहे किंवा जी शासन व्यवस्था आहे तर ती कशा पद्धतीने काम करते ते आपण समजून घेऊया. बघा काय केलेलं आहे, आपल्या भारतामध्ये शासन व्यवस्था चालवण्यासाठी 3 भागामध्ये विभाजन केलेले आपल्याला पाहायला मिळतो. एक कार्यकारी मंडळ, दुसरं कायदेकारी मंडळ, तिसरं न्यायमंडळ. कार्यकारी मंडळाचं काम काय असतं, कार्यकारी मंडळाचं काम म्हणजे कायदे मंडळाने तयार केलेले कायदे त्याची अंमलबजावणी करण्याचं काम कोण करत असतं, कार्यकारी मंडळ आपल्याला ते काम करत असताना दिसून येतं. कायदे मंडळाचं काम काय असतं, देशासाठी, केंद्रामध्ये जर विचार केला तर देशासाठी, राज्यामध्ये विचार केला तर राज्यासाठी कायदे तयार करण्याचं काम कोण करत असतं, कायदेकारी मंडळ, त्यालाच कायदे मंडळ म्हणतात. आणि न्यायमंडळाचं काम काय असतं, कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ हे व्यवस्थितरित्या घटनात्मक तरतुदीनुसार चालत आहे का नाही, काम करत आहे का नाही, कायदे तयार करत आहे का नाही त्यावरती देखरेख ठेवण्याचं काम कोण करत असतं, न्यायमंडळ. म्हणजे प्रत्येक तिन्ही जे अंग आहेत शासन म्हणजे केंद्र स्तरावरती जी शासन व्यवस्था आहे ते 3 भागामध्ये विभाजन केलेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं कार्यकारी मंडळ काय काम करतो, कायदेकारी मंडळ काय काम करतो, न्यायमंडळ काय काम करतो आणि ह्या तिघांमध्ये जो विभाजन करण्यात आलाय तो कशा पद्धतीने ते आपण समजून घेतलं. कार्यकारी मंडळामध्ये कोणाकोणा समावेश होतो, कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपतीचा समावेश होतो, उपराष्ट्रपती यांचा समावेश होतो, पंतप्रधानांचा समावेश होतो, मंत्रिमंडळ यांचा समावेश होतो, महान्यायवादी यांचा समावेश होतो. कायदे मंडळामध्ये जर विचार केला तर संसद जे आहे ते 2 घटकांचा मिळून बनलेला असतो. एक म्हणजे राज्यसभा आणि दुसरं म्हणजे लोकसभा, आणि राष्ट्रपती. म्हणजे कायदेकारी मंडळामध्ये किंवा कायदे मंडळामध्ये जर विचार केला तर आपल्याला राष्ट्रपती पाहायला मिळतात, राज्यसभा पाहायला मिळतो, लोकसभा पाहायला मिळतो. आता तुम्हाला बऱ्याचशा जणांना कन्फ्युजन झालं असेल, जे विद्यार्थी नवीन आहेत ज्यांना अजून पॉलिटीबद्दल काहीच आयडिया नाही आहे, जे रिसेंटली अभ्यासाला स्टार्ट केलेत त्यांना थोडंसं कन्फ्युजन झालं असेल किंवा लक्षात आलं नसेल तर मी एक्सप्लेन करू सांगतो. बघा, राष्ट्रपती यांचा जो समावेश आहे आपल्याला कार्यकारी मंडळामध्ये पण झालेला पाहायला मिळतो. यासोबतच राष्ट्रपती यांचा जो समावेश आहे तो आपल्याला कायदेकारी मंडळामध्ये पण समावेश झालेला पाहायला मिळतो. हे असं का, म्हणजे राष्ट्रपतींचा समावेश कार्यकारी मंडळामध्ये पण आहे, राष्ट्रपतींचा समावेश कार्यकारी मंडळामध्ये पण आहे. म्हणजे कायदे तयार करण्याच्या मंडळामध्ये राष्ट्रपती आहेत आणि शासन व्यवस्था चालवण्याच्या ह्याच्यामध्ये पण राष्ट्रपती आहेत. मग कशा पद्धतीने ह्या दोघांचं एकमेकावरती विभाजन कसं होईल, सत्तेचा जो दोन्हीमध्ये जो पॉवर आहे, सत्ता आहे, त्यात विभाजन कसं करण्यात आलंय, हे काम कसं करतात, ठीक आहे, ते एक्सप्लेन करून सांगतो. बघा, देशामध्ये जे काही कायदे तयार केले जातात म्हणजे दोन्हीकडे राष्ट्रपतीचा रोल वेगवेगळा आहे. कसं आहे ते मी एक्सप्लेन करून सांगत आहे. देशामध्ये जे काही कायदे तयार केले जातात, बघा कोणतीही कायद्याची सुरुवात काय असते, म्हणजे कुठलाही एखादा देशामध्ये कायदा करायचा आहे त्या कायदा तयार करण्याची जो प्रोसेस आहे पहिल्यांदा काय केलं जातं, पहिल्यांदा एक कच्चा विधेयक, जो एक कायद्याचा जो कच्चा मसुदा असतो त्याला विधेयक म्हणतात. म्हणजे कायदा तयार करण्याचा प्रोसेस सुरुवातीचं काय असतो, विधेयक काय केलं जातं, पहिल्यांदा लोकसभा आणि राज्यसभामध्ये काय केलं जातं, ते पारित केलं जातं, लोकसभा आणि राज्यसभा. आणि हे विधेयक असतो, विधेयकाचं रूपांतर कायदा करण्यासाठी लोकसभा आणि राज्यसभामध्ये पारित केल्यानंतर ते पुढं मान्यता मिळवण्यासाठी कोणाकडे जातं, तर राष्ट्रपतीकडे जातात. कोणाकडे जातं ते विधेयक राष्ट्रपतीकडे जातो. म्हणजे मी तुम्हाला राष्ट्रपतीचा रोल कायदेकारी मंडळामध्ये आणि कार्यकारी मंडळामध्ये काय ते एक्सप्लेन करतो. पहिल्यांदा आपण कायदेकारी मंडळाबद्दल समजून घेतोय.
तर बघा, एखादा कच्चा मसूद म्हणजे देशामध्ये एखादा कायदा करायचा असेल, जो कुठला कच्चा मसूद असतो त्या कच्च्या मसुद्याला विधेयक म्हणतात. तो विधेयक पहिल्यांदा दोन्ही सभागृहामध्ये, संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये, लोकसभा आणि राज्यसभेमध्ये पारित करावा लागतो. तो पारित केल्यानंतर पुढं राष्ट्रपतीकडे मान्यतेसाठी जावं लागतं. ज्या वेळेस त्या विधेयकाला राष्ट्रपतीची मान्यता मिळते त्यावेळेस त्या विधेयकाचं रूपांतर कशामध्ये होतं? कायद्यामध्ये होतं. हे सगळ्यांनी लक्षात घ्या. कशामध्ये होतं? कायद्यामध्ये होतं. हे झालं कायदेकारी मंडळामध्ये किंवा कायदे मंडळामधील राष्ट्रपतींचा रोल. कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपतीचा रोल काय असतो? बघा, भारताचे प्रथम नागरिक कोण असतात? भारताचे प्रथम नागरिक हे राष्ट्रपती असतात. देशाचा जो संपूर्ण कारभार आहे तो कोणाच्या नावाने चालवला जातो? भारताचा जो संपूर्ण राज्य कारभार आहे, शासन व्यवस्था आहे, सिस्टीम आहे, ते कोणाच्या नावाने चालवलं जातं? राष्ट्रपती यांच्या नावाने चालवलं जातं. म्हणजे कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपतीचा रोल काय? शासन व्यवस्था, शासन प्रणाली, सिस्टीम, देश कोणाच्या नावाने चालवतात? राष्ट्रपतीच्या नावाने चालवतात. म्हणजे त्यांच्या नावाने चालवत असल्यामुळं ते सिस्टीमचा भाग आहेत म्हणून ते राष्ट्रपतीचा समावेश जो आहे तर तो कार्यकारी मंडळामध्ये होतो. अजून डीपमध्ये पुढे आपण एक्सप्लेन करणारच आहे. ज्यावेळेस राष्ट्रपती हा टॉपिक आपण डिटेलमध्ये समजून घेऊ, राईट, त्यामध्ये आपण डिटेलमध्ये सगळं समजून घेऊ. फक्त आता बेसिक तुम्हाला आता क्लिअर झाला असेल. दोघं म्हणजे कार्यकारी मंडळामध्ये पण राष्ट्रपती समावेश होतो, कायदेकारी मंडळामध्ये पण राष्ट्रपती समावेश होतो. दोन्हीमध्ये डिफरन्स काय, त्या दोन्हीमध्ये वेगवेगळं रोल काय ते आपण समजून घेतला. आता बघा, न्यायव्यवस्थेचा जर विचार केला भारतामध्ये मित्रांनो एकेरी न्यायव्यवस्था हे सर्वात महत्त्वपूर्ण आपलं वैशिष्ट्य आहे बरं का. भारतामध्ये जो न्यायव्यवस्था आहे, न्यायिक प्रणाली जो आहे तर तो एकेरी न्यायव्यवस्था आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे केंद्रामध्ये सर्वोच्च न्यायालय, त्यांच्या अंतर्गत राज्यामध्ये उच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाअंतर्गत दुय्यम न्यायालय किंवा कनिष्ठ न्यायालय आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे संघराज्य शासन प्रणाली आपण बद्दल थोडक्यात बेसिक माहिती समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला. आता ज्या प्रकारे संघराज्य शासन प्रणाली समजून घेतलं त्या प्रकारे आता राज्य शासन प्रणाली आपण समजून घेऊया. राज्य स्तरावरचं कार्य करणारा, ज्या प्रकारे केंद्रामध्ये कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, न्यायमंडळ ह्या तिन्ही भागामध्ये जो सत्तेचं विभाजन करण्यात आलंय त्याच पद्धतीने आपल्याला राज्यामध्ये देखील कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्यायमंडळ पाहायला मिळतो. बघा, राज्यामध्ये जर विचार केला कार्यकारी मंडळाच्या बद्दल तर बघा, राज्यामध्ये कार्यकारी मंडळामध्ये कोणाकोणा समावेश होतो? एक म्हणजे राज्यपालांचा समावेश होतो, दुसरं म्हणजे मुख्यमंत्र्यांचा समावेश होतो, तिसरं म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जो मंत्रिमंडळ असतात त्यांचा समावेश होतो आणि चौथे म्हणजे महाधिवक्ता यांचा आपल्याला या ठिकाणी समावेश होतो. राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये कार्यकारी मंडळामध्ये डिफरन्स काय आहे तर बघा, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे इथं मुख्यमंत्र्यांच्या ठिकाणी केंद्रामध्ये पंतप्रधान हा मंत्रिमंडळ सेम, राज्यपालाच्या ठिकाणी केंद्रामध्ये जर विचार केला तर राष्ट्रपती, बरोबर, आणि महाधिवक्ता यांच्या ठिकाणी जर आपण विचार केला तर महान्यायवादी आपल्याला बघायला मिळतात. अजून एक सर्वात महत्त्वपूर्ण फरक म्हणजे कार्यकारी मंडळामध्ये एकूण 5 घटक आपल्याला केंद्रामध्ये बघायला मिळतात. त्यामध्ये 5वे जे ॲडिशनल व्यक्ती आहेत ते म्हणजे उपराष्ट्रपती. तसं इथं उपराज्यपाल वगैरे नसतं राज्यामध्ये, बरोबर. तर बघा, राज्यपाल, मुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ, महाधिवक्ता यांचा मिळून काय होतो? राज्यामध्ये कार्यकारी मंडळ तयार होतो. त्यानंतर कायदेकारी मंडळामध्ये जर विचार केला तर विधिमंडळ. मग विधिमंडळ काही राज्यामध्ये 2 सभागृह आपल्याला बघायला मिळतात, काही राज्यामध्ये 1 सभागृह बघायला मिळतो. 1 सभागृह, 2 सभागृह हे काय फरक आहे? जसं केंद्रामध्ये जो संसद आहे तो राज्यसभा आणि लोकसभा यांचा मिळून काय होतो? संसद तयार होतो. तसं राज्यामध्ये जो राज्य विधिमंडळ आहे तो काही राज्यामध्ये 1 सभागृह असणारा बघायला मिळतो. 1 सभागृह म्हणजे त्या राज्यामध्ये फक्त विधानसभाच आपल्याला बघायला मिळतो. पण काही राज्यामध्ये विधानसभा प्लस विधान परिषद देखील आपल्याला पाहायला मिळतो. मग असे भारतामध्ये किती घटक राज्य आहेत ज्या ठिकाणी विधानसभा पण आहे, विधान परिषद पण आहे? तर भारतामध्ये आताच्या घडीला असे 6 घटक राज्य आहेत ज्या ठिकाणी विधानसभा पण आहे, विधान परिषद पण आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा आणि विधान परिषद आहे का? यस, राईट, लक्षात येतंय. त्याच पद्धतीने म्हणजे जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा आणि विधान परिषद आहे तसं राजस्थानमध्ये विधानसभा आणि विधान परिषद आहे का? राजस्थानमध्ये फक्त आपल्याला विधानसभा पाहायला मिळतो. फरक लक्षात आला. तर बघा, राज्यातला जो कायदेकारी मंडळ आहे तो विधिमंडळ 2 सभागृहाचं मिळून बनलेला पाहायला मिळतो काही ठिकाणी, आणि काही ठिकाणी 1 सभागृह. 2 सभागृहामध्ये जर विचार केला तर विधानसभा आणि विधान परिषद, आणि 1 सभागृह जर बघायला झालं तर फक्त विधानसभाच आपल्याला बघायला मिळतो प्लस राज्यपाल. आता बघा, मी मगाशी तुम्हाला जसं केंद्रातला कार्यकारी मंडळ, कायदेकारी मंडळामध्ये जो राष्ट्रपतीचा रोल आहे तसं राज्यामध्ये राज्यपालाचा रोल आहे. म्हणजे राज्यपाल, राज्याचा कारभार कोणाच्या नावाने चालवत होतो?
राज्यपाल यांच्या नावाने चालवला जातो. मग राज्याचे प्रत्येक घटक राज्याचे प्रथम नागरिक कोण असतात? राज्यपाल असतात. आता रोल काय? जसं केंद्रामध्ये कायदे तयार करण्यासाठी राष्ट्रपतीचा रोल असतो तसं राज्यामध्ये कायदे तयार करण्यासाठी राज्यपालांचा रोल असतो, हे लक्षात घ्या. जसं केंद्रामध्ये शासन प्रणाली चालवण्यासाठी किंवा त्यांच्या नावाने जो राज्यकारभार चालवला जातो तसं राज्यामध्ये राज्यपालांच्या नावाने कारभार चालवला जातो. म्हणजे हा फरक आता तुम्ही कधीच विसरणार नाहीये. आता बघा, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं आपल्या भारतामध्ये संसदीय शासन प्रणाली आहे, संघराज्य शासन प्रणाली आहे. असं असताना जो न्यायव्यवस्था आहे, न्यायिक प्रणाली जी आहे ती मात्र आपल्याला एकेरी बघायला मिळते. म्हणजे भारतामध्ये सर्वोच्च न्याय व्यवस्था जर कुठला असेल, न्यायिक प्रणालीमध्ये जर विचार केला तर सर्वोच्च न्यायालय. त्यांच्या अंतर्गत राज्यामध्ये उच्च न्यायालय काम करत असतात आणि उच्च न्यायालयाअंतर्गत प्रत्येक राज्यामध्ये कनिष्ठ न्यायालय किंवा दुय्यम न्यायालय कार्यरत असतात. आपण काय करत आहे, पहिला लेक्चर असल्यामुळं अगदी बेसिक इन्फॉर्मेशन, बेसिक गोष्टी आपण या ठिकाणी डिस्कस करत आहे, कव्हर करत आहे. आय होप सो जो काय आपण डिस्कशन करत आहे तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं असेल. यानंतर बघा, आता सर्वात महत्त्वपूर्ण भारतीय राज्यघटना समजून घेत असताना भारतीय राज्यघटना तयार कशी झाली हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. भारतीय जो राज्यघटना आहे तो तयार कसा झाला, तर बघा, राज्यघटनेची निर्मिती किंवा संविधान सभेची निर्मिती, संविधान सभेची रचना आपण सगळ्यांना पहिल्यांदा आपण समजून घेऊया. भारतीय राज्यघटना कसा तयार झाला एकदा हे कळलं की मग भारतीय राज्यघटनेतील जे काही मी मगाशी लेक्चरच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं, बघा लेक्चर सुरुवातीला काय सांगितलं होतं, 25 भाग, 12 अनुसूची किंवा परिशिष्ट, 1 प्रस्ताविका आणि 395 कलमे आणि त्या कलमांतर्गत प्रत्येक उपकलमे आपण डीपमध्ये नंतर समजून घेणार आहे. आता फक्त आपल्या सुरुवातीला संविधान सभा, त्याची निर्मिती कशी झाली किंवा भारतीय राज्यघटना निर्माण कसा झाला, तयार कसा झाला, कुणी कुणी काय काय रोल अदा केला, कोणत्या व्यक्तीने काय भूमिका अदा केली, ते सगळं आपण इन्फॉर्मेशन समजून घेऊया. बघा, आपला भारत कधी स्वतंत्र झाला हो? आपला जो भारत आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे 15 ऑगस्ट 1947ला आपला भारत काय झाला, स्वतंत्र झाला. ठीक आहे. बघा, भारत स्वतंत्र होण्याआधी भारत पारतंत्र्यात होता. पारतंत्र्यात होता म्हणजे भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता होती, बरोबर. 1947ला भारत स्वतंत्र होण्याआधी, इथं चुकून लिहित असताना 1945 झाला मित्रांनो, 1947 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला. तर बघा, 1757ला काय झालं, प्लासीची लढाई झाली, बरोबर. प्लासीच्या लढाईच्या माध्यमातून ब्रिटिशांनी काय केलं, भारतामध्ये पाय ठेवला. पुढे जाऊन 1764ला काय झालं, बक्सारची लढाई झाली. बक्सारच्या लढाईमध्ये काय झालं, ब्रिटिशांनी काय केला, जो भारतामध्ये जो पाय ठेवला होता सुरुवातीला तो पाय मजबूत, घट्ट असा मजबूत केला, बरोबर. कधी, 1764ला. आणि हळूहळू मग ते 1857चा युद्ध होतो, मग पुढं वेगवेगळे कायदे येतात, सर्वप्रथम रेग्युलेटिंग ऍक्ट येतो. असं करत 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 त्यांनी एक प्रकारे शासन कारभार चालवायला सुरुवात केली. मग आता हे करत असताना भारत 1947ला स्वातंत्र्य झाला, त्याच्या आधीच संविधान सभेची मागणी व्हायला लागली. भारतातील प्रत्येक व्यक्ती स्वातंत्र्याची मागणी करत होते. स्वातंत्र्याची मागणी करत असताना भारताची राज्यघटना असावा ह्याची देखील मागणी केली जात होती. त्यामध्ये सर्वप्रथम 1922मध्ये महात्मा गांधीजींनी संविधान सभेची मागणी केली. पण संविधान सभेची मागणी करत असताना डायरेक्ट त्यांनी संविधान सभा असं शब्दोल्लेख केला नाही. म्हणजे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, इनडायरेक्टली संविधान सभेची डिमांड सर्वप्रथम भारतामध्ये कुणी केला, महात्मा गांधींनी. कधी केला, 1922मध्ये. हे डेट आणि महात्मा गांधीजींचं नाव तुम्हाला माहितीच असायला पाहिजे. पुढे जाऊन 1934मध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांनी काय केलं, संविधान सभेची मागणी केली. म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो, भारतामध्ये संविधान सभेची मागणी करणारी प्रथम व्यक्ती कोण, असं जर विचारला शब्दोल्लेख करून, तर ते मानवेंद्रनाथ रॉय, हे लक्षात घ्या. म्हणजे संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम कुणी मांडली, तुम्ही सांगाल, मानवेंद्रनाथ रॉय यांनी मांडली, बरोबर. मानवेंद्रनाथ रॉय हे भारतातील साम्यवादी चळवळीचे अग्रणी व्यक्ती म्हणून ओळखले जातात. पुढे जाऊन डिसेंबर 1934मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्यांदाच अशा पद्धतीची, म्हणजे भारताची जी घटना तयार करण्यासाठी संविधान सभेची औपचारिक मागणी केली, राईट. पुढे जाऊन 1938मध्ये स्वतंत्र भारताची जी घटना आहे मतदानाद्वारे निवडण्यात आलेले संविधान सभेद्वारे कोणत्याही बाह्य प्रभाव विना, बघा कोणत्याही बाह्य प्रभाव विना म्हणजे एकतर 1947च्या पूर्वी भारत काय होता, पारतंत्र्यात होता, ब्रिटिशांच्या खाली म्हणजे ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली कार्यरत होता. भारताला तर काय पाहिजे होता, कोणाचा आधिपत्य नको होता, म्हणजे कोणाचा आमच्यावरती नियंत्रण नको होता, प्रभाव नको होता. आम्ही भारतीय लोक आम्ही स्वतःची राज्यघटना तयार करू, पण ते तयार करत असताना भारताची जी राज्यघटना आहे ते कशाच्या माध्यमातून असायला पाहिजे, प्रौढ मतदानाद्वारे निवडण्यात आलेल्या संविधान सभेद्वारे आपण तयार केलं पाहिजे. अशी डिमांड कुणी केली, जवाहरलाल नेहरू यांनी केली. कधी केली, 1938मध्ये केली. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. पुढे जाऊन 1940मध्ये काय होतं,
ऑगस्ट ऑफर सादर केला जातो आणि त्यामध्ये ब्रिटिशांकडून सांगितलं जातं भारताची राज्यघटना आता तुम्ही डिमांड करत आहे. बघा आपण पण काय करतो मित्रांनो, एखादी गोष्ट जर शासनाकडनं मिळवायची असेल, मिळत नसेल तर आपण काय करतो, आंदोलन करतो, बरोबर, शासनाला विरोध करतो वेगवेगळ्या मार्गाने आणि ते डिमांड काय करतो, मागणी पूर्ण करून घेतो. त्याच पद्धतीने भारतामध्ये पण तसं डिमांड केली जात होती, एक प्रकारे प्रेशराईज केलं जात होतं ब्रिटिशावरती. आणि मग ब्रिटिशांनी पण काय ठरवलं, 1940 मध्ये ऑगस्ट ऑफर केला. ऑगस्ट ऑफर कोणाचा होता, त्या व्यक्तीचं नाव पण आपल्याला माहित असायला पाहिजे, लॉर्ड लिनलिथगो, बरोबर. त्या ऑगस्ट ऑफरद्वारे ब्रिटिशांनी मान्य केलं. काय मान्य केलं, हां तुम्ही डिमांड करता, ठीक आहे, आम्ही भारतीय राज्यघटना तयार करायला मान्यता देऊ. मग मान्यता कसं असेल, मुख्यतः भारतीयांनी तयार करावा. म्हणजे भारताची जी राज्यघटना आहे ते मुख्यतः भारतीयांनी तयार करावे. मुख्यतः याचा अर्थ काय, म्हणजे त्यामध्ये भारतीय पण असतील, ब्रिटिश पण असतील, म्हणजे फक्त भारतीय का नाही, असं कधी सांगितलं गेलं, 1940 मध्ये. ऑगस्ट ऑफर कोणाचा होता, लॉर्ड लिनलिथगो यांचा होता. हे भारतीयांनी मान्य केलं का, हे भारतीयांना मान्य नव्हतं. मुख्यतः नको, फक्त ब्रिटिशांचा मला नकोच, रोलच नको, असं भारतीयांचं म्हणणं होतं. मग पुढे जाऊन सर स्टॅम्फर्ड क्रिप्स यांच्या तरतुदीनुसार भारताची जी राज्यघटना आहे ब्रिटिशांनी मान्य केलं. दबाव एक प्रकारे भारतीय तयार करायला लागले आणि ब्रिटिशांना मान्य करावं लागलं. 1942 मध्ये सर स्टॅम्फर्ड क्रिप्स यांच्या तरतुदीमध्ये सांगितलं गेलं, हां ठीक आहे, आता तुम्ही डिमांड करता, आता आमचं पण नाही आहे, आम्हाला नकोच म्हणता, तर तुमची घटना पूर्णपणे तुम्हीच तयार करा. म्हणजे भारताची राज्य जी घटना आहे ते पूर्णतः भारतीयांनी तयार करावं हे मान्य केलं गेलं. कधी, 1942 मध्ये. आणि पुढे जाऊन 1946 मध्ये आपल्या भारतामध्ये 16 मे 1946 ला काय होतं, कॅबिनेट मिशन प्लॅन येतो. त्या कॅबिनेट मिशन प्लॅन मध्ये सांगितलं जातं भारतीय संविधान सभेची निर्मिती करण्याबद्दल तरतूद करण्यात आलाय. मग आता परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो, भारताची संविधान सभा निर्मितीबद्दल, तयार करण्याबद्दल तरतूद कशामध्ये आपल्याला बघायला मिळतं, कोणत्या योजनेमध्ये, कोणत्या प्लॅनमध्ये बघायला मिळतं, तर तुम्ही सांगाल कॅबिनेट मिशन प्लॅन मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे मित्रांनो आपण आता काय समजून घेतला, संविधान सभेची निर्मिती होण्यापूर्वीची जी प्रोसेस होतं, पार्श्वभूमी होतं, ते आपण इथपर्यंत समजून घेतला. इथून पुढे आपण आता संविधान सभा तयार कसा झाला, राईट, संविधान सभेची रचना काय होती, एकूण 389 सदस्य जे होते, 389 सदस्यांमध्ये 292 सदस्य जे ब्रिटिश प्रांताकडून निवडून दिले जाणार होते, 4 सदस्य हे चीफ कमिशनर सदस्याकडून दिले जाणार होते. त्या चीफ कमिशनर सदस्यामध्ये दिल्ली असेल, अजमेर मारवाड असेल, कुर्ग असेल, बलुचिस्तान असेल, त्यांच्याकडून निवडून दिले जाणार होते. आता तुम्हाला एक या ठिकाणी कन्फ्युजन वाटत असेल बघा, थोडंसं फास्ट, म्हणजे आता हे सगळं डीपमध्ये आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये समजून घेणार आहे, फक्त आता थोडेसे ब्रीफमध्ये सांगतोय, सगळ्यांना लक्षात घ्या. जो कॅबिनेट मिशन प्लॅन अंतर्गत संविधान सभेची तरतूद तर फायनल झाला, त्या अंतर्गत एकूण 389 सदस्य निवडून दिले जाणार होते. ते 389 सदस्यांमध्ये जो विभाजन केला गेला, 292 अधिक 4 बरोबर 296 हे ब्रिटिशांकडून निवडून दिले जाणार होते आणि 93 जे सदस्य आहे ते संस्थानिकडून निवडून दिले जाणार होते. म्हणजे एकूण जर बेरीज केली आपल्याला ते उत्तर येते 389, बरोबर. आता 292 ब्रिटिश प्रांताकडून, 4 चीफ कमिशनरच्या प्रांताकडून, म्हणजे काय, तर बघा जसं भारतामध्ये संघराज्य, बरोबर, संघ, जसं भारतामध्ये जर विचार केला आपण तर बघा केंद्रामध्ये केंद्र सरकार, राज्यामध्ये राज्य सरकार म्हणजे घटक राज्य, आणि यासोबतच भारतामध्ये आजच्या घडीला काय आहे मित्रांनो, 8 केंद्रशासित प्रदेश आहे, बरोबर का. 8 काय आहेत, केंद्रशासित प्रदेश आहेत. तशाच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग, बलुचिस्तान जे होते ते तेव्हाचे केंद्रशासित प्रदेश म्हणून लक्षात घ्या, क्लिअर. आणि 93 जे आहेत ते संस्थानिक. म्हणजे काय आपल्या लक्षात आलं, 389चं विभाजन, 292 हे ब्रिटिश प्रांताकडून म्हणजे आत्ताचे घटक राज्य समजा, 4 चीफ कमिशनरच्या प्रांताकडून म्हणजे आत्ताचे केंद्रशासित प्रदेश समजा, असे 296. आणि त्यावेळेस भारतामध्ये जे काही राजे रजवाडे होते त्यांना राजे रजवाड्यांचं त्यांना संस्थान म्हणतात, तर असे 93 संस्थानिकडून निवडून दिले जाणार होते. मग त्यासाठी जे निवडणूक होणार होती तर ते एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीने हे निवडणूक होणार होत्या. आता एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत म्हणजे काय, आता जे काही राष्ट्रपतीचं, उपराष्ट्रपतीच्या निवडणुका होतात तर ते कशा असतात, एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत असं आपण म्हणू शकतो, बरोबर.
तर हे पुढे आपण काय असतं ते एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणित प्रतिनिधित्व पद्धत, त्याचं निवडणूक कशी होते, काय असतं प्रक्रिया, ते आपण डिटेलमध्ये पुढे जाऊन समजून घेणार आहे. आणि हे जे काही 389 सदस्य डिस्ट्रीब्यूट करण्यात आले होते, तर एक जो सदस्य होता तर तो 10 लाख लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करणार होता. म्हणजे 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य असं प्रमाण त्यामध्ये ठरवलं गेलं होतं. हे आपण पुढे डीपमध्ये अजून समजून घेणार आहे. मग ते निवडणुका होते जुलै ऑगस्ट 1946ला निवडणूक होते. त्या निवडणुकीमध्ये कोण कोण निवडून येतं, किती निवडून येतं, आणि त्यानंतर पुढं निवडणुका झाल्यानंतर संविधान सभा तयार होते. पुढं भारतीय स्वातंत्र्य कायदा तयार होतो 1947चा. मग त्यामध्ये संविधान सभेचा बाबतीमध्ये 3 महत्त्वपूर्ण बदल होतात, ते पण आपण पुढे समजून घेणार आहे. त्यानंतर संविधान सभेची बैठक होते, घटना निर्मिती होते, बरोबर. आणि मसुदा समिती आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्याची स्थापना डेटवरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात. अशी डिटेलमध्ये सगळी इन्फॉर्मेशन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. आय होप सो हा कम्प्लीट इन्फॉर्मेशन तुम्हाला सगळ्यांना आवडलं असेल तर न विसरता सर्वांनी आपल्या लेक्चरला लाईक करा आणि आपल्या इतर विद्यार्थी मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि अशा पद्धतीने मी निश्चित खात्री सगळ्यांनी देऊ इच्छितो, इंडियन पॉलिटी आणि पंचायत राज हा जो घटक आहे, तुम्ही एकदा हा लेक्चर बघितला तर ॲडिशनल तुम्हाला काही वाचायचीच गरज राहणार नाही, एवढं मी सगळ्यांना खात्री देतो. थांबतो या ठिकाणी, परत भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद.